ह्या भाजप सरकारनं शेतकऱ्यांचं भलं केलं का वाटोळ केलं? वाटोळच केलं. भलं केलेली एक तरी गोष्ट आहे का? मी आज तुम्हाला या ठिकाणी विचारतो, आज सोयाबीनला 5,500 भाव आहे. 5,500, 5,600, 5,800 भाव. इथं उपस्थित असलेल्या किती जणांकडे सोयाबीन शिल्लक आहे विकायला सांगा बरं? सगळ्यांनी विकून टाकली. जेव्हा आपल्यापाशी होतं तेव्हा आपण 4,000 निघावं लागलं आणि शेतकऱ्यापासून व्यापाऱ्यापाशी गेलं की भाव 5,500 पुढे. मग हे सरकार काम कोणासाठी करते? शेतकऱ्यासाठी करते, व्यापाऱ्यासाठी काम करते. शेतकऱ्यापाशी माल असला की त्याला 4,000 भाव आणि शेतकऱ्यापासून माल संपला व्यापाऱ्यापाशी गेला की त्याला 5,500 भाव. यातून भलं कुणाचं होतंय? व्यापाऱ्याचं भलं. मला आपण हिशोबच करूया शेतकऱ्याचा. 5 एकरचा शेतकरी जर गृहीत धरला आपण, एक 5 एकर शेत आहे, त्याला 5 एकर सोयाबीन होतं, त्याला विकावं लागलं 4,000. आज भाव 5,500, त्यापेक्षा जास्त आहे पण 5,500. क्विंटल मागे कितीचा फरक आहे? 1,500चा. 30 क्विंटलचं 1,500 45,000 रुपये हिशोब होतो. आपलं नुकसान या भाजप सरकारमुळं 45,000 रुपये एका 5 एकरच्या शेतकऱ्याचं एका पिकात नुकसान झालं, एका हंगामात खरीप मध्ये. आणि आपण नसताव कशाला? 2,000चं मेसेज आलं. आपण विचार केला पाहिजे ना, आपल्या खिशातून किती करून घेते यांनी? 45,000 रुपये आपण कष्ट केलेले, दिवस रात्र कष्ट केलेलं, आणि आपण नटताव कशाला? 2,000ला. आणि आमच्या बहिणी नटतात 1,500ला. मग गेले किती आपले? आपण कष्ट, तुम्ही शेतात जास्त कष्ट करता, पुरुषापेक्षा आमच्या बहिणी जास्त शेतात काम करतात. मग आपलं नुकसान किती करते? म्हणजे आपलं लाखानं काढून घ्यायचं आणि 1,000-2,000 द्यायचे, पुन्हा म्हणायचं लाडकी बहीण. बरं, आता मला विचारायचंय, इथं बहिणी आहेत आमच्या, लाडक्या बहिणी सगळ्या बसलेल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 2-2 महिन्याचे प्रति आधी ऍडव्हान्स हप्ते पडत होते नाही? आता किती महिने झाला हप्ता नाही? किती टक्के महिलांच्या भगिनीच्या पगारी बंद झाल्या का नाही? बंद. आधी 2-2 महिने ऍडव्हान्स मध्ये हप्ते पडायचे. ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की आपल्याकडनं काढून किती घेते आणि देते किती. आपण आपल्या प्रपंचाचा, आपण प्रपंचिक असतो,